ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय नितेश पाटील यांच्यासोबत. नितेश, आज तुम्ही कुक्कुटपालन व्यवसायातलं पहिलं पाऊल टाकलंय. यापुढे काय काय करायचंय तुम्हाला? आता मी 200ची बॅच केलेली आहे, पण याच्या पुढे मी 1000ची डायरेक्ट बॅच न करता प्रत्येक आठवड्याला 200ची बॅच करेल, म्हणजे जेणेकरून माझ्याकडे दररोज फायनान्स येत राहील आणि मार्केट हा लेवल राहील माझा. नक्कीच. या सगळ्यातले एवढे तुम्ही व्यावसायिक झालेले आहात. तुमच्यासारखे असंख्य तरुण आहेत की ज्यांना या सगळ्या व्यवसायात यायचं आहे, त्यांना काय आवाहन कराल? मी तर सगळ्यांना एकच सांगू शकतो, काल परवाचे मी कुक्कुटपालन करताना स्वतःही शिव्या ऐकल्यात घरात. घरातले सगळे बकरी काय आपण पालायची असते का, तुला लोक बकरेवाला बनतील, लोक कोंबडीवाला म्हणतील. पण ह्याच्यातली श्रीमंती जाणून घेतली ना, तर कुठे 10,000चा आपण पगार घेतो आणि समोरच्याला 1 लाख कमवून देतो, तर आपण स्वतःच 1 लाख कमवलेले काय वाईट आहेत? क्या बात आहे. कदाचित मातीशी आणि शेतीशी जोडलेली माणसं असं बोलतात ना, तेव्हा त्या शेतीतली श्रीमंती खऱ्या अर्थानं कळत जाते. मला सांग, कोंबडीच्या या सगळ्या व्यवसायामध्ये, कुक्कुटपालनामध्ये आज असं म्हटलं जातं की फार ग्रोथ राहिलेली नाहीये. तुझा अनुभव काय? म्हणजे जसं तुम्हाला अंड्याचं सांगितलं, आज चिकनची मागणी काय, गावठी बॉयलर, या 2 गोष्टीच्या बाबतीत तू काय सांगशील? मी सध्या जी क्षेत्र निवडलंय तो गावठीचा निवडला. अच्छा. आणि गावठी जो क्षेत्र आहे तो प्रचंड मोठा आहे, कारण गावठीला सर्वात महत्वाचं म्हणजे रोग होत नाहीये. थोड्या लसी त्यांना दिला, जेमतेम 200 काटक असते अन्य जातीच्या प्रमाणात, पण त्याचं मार्केट एवढं आहे ना, आणि त्यांचा रेट जो आहे होलसेलने आपण विकला, म्हणजे स्वतःहून कोणी येऊन आपल्याकडे घेतला तरी 200 रुपये भेटतील. आणि प्रॉफिट अजून आपल्याला कमवायचं असेल तर स्वतःचे स्टॉल टाकायचे 350 भेटतील, आणि कुठे स्वतःचा ढाबा टाकला तर त्याचे 500 भेटतील. ते स्वतःवर डिपेंड आहे किती कमचे ते. नक्कीच. या सगळ्यातनं ज्यावेळी आपण हे विचार करतो, आयुष्यातल्या वाटा शोधत राहतो, त्यावेळी आपल्या अंगण हेच, याचा सगळा विचार न करता आपण शहर आणि महानगराकडे वळत जातो. जसं तू आज केलंस की स्वतः मित्राचं घर असेल किंवा स्वतःचं घर असेल, यातनं ही सुरुवात केली. आज आपल्याकडे तरुणांचं असं होतंय की हे सगळं विसरून नोकरीच्या मागे ही सगळी माणसं पळत आहेत, किंवा नोकरीतनं आलेला पैसा हा माझ्यासाठी खूप काय असं वाटतं. त्या माणसांसाठी काय सांगशील? मी तर सरळ एक सांगू शकतो, पूर्ण महाराष्ट्रात सरळ 2 समाज झालेले आहेत. एक झालेला आहे श्रीमंत समाज, त्यांना फक्त एन्जॉय, गाडी, बंगला, फिरणं याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि दुसरे जे युवक आहेत ते फक्त 7 ते 10 हजारावर कमवतात. घर आणि नोकरी. स्पेशली मला त्यांनाच सांगायचं आहे की तुम्ही भरपूर काय करू शकता, आणि सुवर्ण कोकणच्या माध्यमातून तुम्ही फक्त एक फोन करून इथे आलात तर तुमचं पूर्ण लाईफ चेंज होईल. कारण मी आज अनुभवावरून सांगतोय. आणि नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा, आणि आज ऋषी सर, मी स्वतः किती वेळ देतो माहितीये कोंबड्यांसाठी? किती तास? दिवसभर तर देत असतील अंदाजे? फक्त अर्धा ते पाऊण तास एका दिवसात. हा, एका दिवसात 200 कोंबड्यांसाठी, पूर्ण मॅनेजमेंटसाठी अर्धा ते पाऊण तास. म्हणजे नोकरी करूनही आपण व्यवसाय करू शकतो. पण ह्याच्यातच पूर्ण लक्ष दिलं तर त्यात मास्टर बनू शकतो. नोकरी करायची आवश्यकता नाहीये. मित्र हो, आता ज्याचं त्याने ठरवायचं, बाहेर जाऊन आमलेट पाव, अंडा पाव खाऊन नोकरी करायची की स्वतः या सगळ्यातली श्रीमंती बसून घरी बसून 2 वेळ पूर्ण जेवायचं, हा नियम किंवा हा निर्णय ज्याचा त्याचा प्रत्येकाच्या हातातच असेल. या सगळ्यातली श्रीमंती, मग ती कुक्कुटपालन असेल, गोपालन असेल, दुग्ध विकास असेल, या सगळ्यातली श्रीमंती आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर रीती केली जाते. आज पाऊस नाही, पाणी नाही म्हणून मी शेतकरी होऊ शकत नाही, किंवा तर शेतीपूरक उद्योगाची कास धरू शकत नाही असं जे आपण म्हणतोय, त्या सगळ्यांना विनंती एकच आहे की या सुवर्ण कोकणच्या ज्या या विषयातल्या डीव्हीडी आहेत, त्या डीव्हीडी एकदा नक्की बघा. या डीव्हीडी हव्या असतील तर स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आपण संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय नितेश पाटील यांच्यासोबत. 3 एप्रिलला सुवर्ण कोकणची कराड येथे कार्यशाळा होते. शेती आणि शेतीपूरक उद्योगाची गाथा सांगणारी ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला जर तुम्ही इच्छुक असाल, तुम्ही त्या परिसरातले असाल, तर स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. नितेश, खरं तर सुवर्ण कोकण ही चळवळ शेतीविषयक आहे असं म्हटल्यानंतर अनेकांचा असं समज होतो की शेतीविषयक बोलणं, शेतीविषयक चालणं म्हणजे ज्याचा शेतीशी संबंधित आहे तोच माणूस करू शकतो. तुझा वैयक्तिक अनुभव काय, आणि सुवर्ण कोकण मध्ये आल्यानंतर तुला मिळालेलं शेतीपूरक व्यवसायाचं ज्ञान काय? सुवर्ण कोकण फक्त शेतीसाठी नाही, ज्याला उद्योजक व्हायचं आहे आणि उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे त्यांनी सुवर्ण कोकणमध्ये येणं भरपूर गरजेचं आहे. मी जेव्हा सतीश परब सरांना पहिल्यांदा भेटलो 1 जानेवारी 2016 रोजी, तेव्हा त्यांनी मला सल्ला एकच दिला की तू कार्यशाळा अटेंड कर, आणि त्यांनी मला त्याच दिवशी डीव्हीडी स्वतःहून घ्यायला सांगितली.
आणि डीव्हीडी दिली, त्या डीव्हीडीतनं मला संपूर्ण ज्ञान भेटलं. कुक्कुटपालन काय येते, त्याचे धागोरे काय, ते त्याच दिवशी मी मास्टर बनलो त्याच्यात. पण कार्यशाळा आणि अभ्यास दौरे केल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवायला भेटलं, त्या फार्मवर जायला भेटलं, त्यांचे आजार काय आहेत ते बघायला भेटलं आणि समोरचा उद्योजक कसा घडला त्याचा पूर्ण अनुभव घ्यायला भेटलं. नक्कीच याच गोष्टी महत्वाच्या असतात की एखाद्या माणसाचं यशस्वीपण सांगताना अपयशी पण कळलं की आपण त्या अनुभवातनं फार शहाणपण होतो. म्हणजे तू म्हणाला की फक्त 7 कोंबड्या पहिल्याच वेळेला तुझ्या दगावल्या. असे अनेक जण आहेत की जे शेतकरी कुटुंबातले असूनही व्यवसाय करून केवळ ज्ञान नसल्यामुळे, तंत्रशुद्ध ज्ञान नसल्यामुळे 100 पैकी प्रसंगी 45 ते 55 पर्यंत आकडा जातो. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तुला काय वाटतं? मी ज्या दिवशी कोंबड्या आणल्या त्याच दिवशी मी विचार केलेला की माझ्या 100 कोंबड्या मेल्या तरी चालतील, मला फक्त अनुभव घ्यायचे. मी टाकलेले 3200, म्हणजे माझे फक्त त्यातनं 50 जगले तरी माझं प्रॉफिट मार्जिन निघणार आहे, तरी प्रॉफिट निघणार आहे. तरी मी आणि बिझनेसमध्ये मी फक्त एकच सांगू शकतो, ज्याला बिझनेस करायचा, जसे ज्याला पोहायला शिकायचंय त्यांनी तलावात उडी टाकल्याशिवाय पोहता येत नाही, तसं बिझनेस करायचा असेल तर पहिला बिझनेसमध्ये डायरेक्ट उडी घ्या, तेव्हाच तुम्ही बिझनेस करू शकता. अनेक तरुणांना असा हाच प्रश्न झालाय, बिझनेस म्हणजे अस्थिरता, बिझनेस म्हणजे नोकरी इतका शाश्वतपणा नाही म्हणून या प्रवाहात येत नाहीये. तुझा वैयक्तिक अनुभव, सतीश परब, सुवर्ण कोकण आणि या सोबतीला असलेले शिलेदार, या सगळ्यांच्या निर्धारावर तू त्या तरुणांना का या चळवळीत याल असं आवाहन करशील? आज मी परत तेच बोलतो की मला याच्यातलं काहीच ज्ञान नव्हतं. तेव्हा सतीश परब, आमचे मंगेश शहापूरचे, सगळ्यांनी एवढी मदत केली आणि प्रत्येक आणि वेळोवेळी सुवर्ण कोकण हे असं माध्यम आहे की आज मला समजा उद्योग करायला, मी व्यवसाय करायला घेतलाय, प्रत्येक क्षणाला मला काय प्रॉब्लेम झाला, एका मेसेजवर, एका क्लिकवर मला सगळे मदत करायला तयार असतात की बाबा तुझा हा प्रॉब्लेम आहे, आणि स्वतःहून माझ्या फार्मवर येतात आणि पाहिजे ती मला मदत करून जातात. आणि म्हणजे माझं बोलण्याचं एकच उद्दिष्ट आहे, सुवर्ण कोकण फक्त आपण 1 पाऊल पुढे टाकल्यावर 1000 पावलं टाकायला सुवर्ण कोकण. वा 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 वा. या सगळ्यात तू जसं म्हणालास तसं डीव्हीडीचाही फार मोठा वाटा आहे. अनेक जण असं म्हणतात की अशा प्रकारच्या डीव्हीडी, अशा प्रकारचं ज्ञान हे नेटवर अवेलेबल आहे, पण या डीव्हीडीनं तुला आयुष्यात काय दिलं? मी तर सगळ्यांना एकच सांगू शकेल की जी डीव्हीडी आहे त्या डीव्हीडीचं सर्व सार दिलेलं. तुम्ही एकदा डीव्हीडी बघा. तुम्ही समजा 50,000 किंवा 60,000 कमवत असाल, नोकरी करत असाल, तर तुम्ही डीव्हीडी बघितली तर ती नोकरी सोडून तुम्ही धंदा कराल, कुठलीही असून दे, ती कुक्कुटपालनची असून दे किंवा बकरीपालनची असून दे. हा ठामपणा आहे तुझ्या? ठामपणा, कॉन्फिडन्स, पूर्ण कॉन्फिडन्सने सांगतोय. मित्र हो, नितेश पाटील हे एक असं नाव आहे की जिद्दीनं, कर्तृत्वानं, या सगळ्यात त्यानं स्वतःच्या हिमतीनं हे सगळं उभं केलंय. पण हे सगळं उभं करत असताना मी जे केलंय ते तुम्हीही करा, आणि मी हे एवढ्यावरच करून थांब नाहीये. त्या आयुष्यात मला यापेक्षाही पुढे जाऊन खूप काही करायचंय, हा विश्वास तो देत होता. अश्वमेधचे शिलेदार असतील, हे शिलेदार केवळ संघटनेचे सदस्य बनून न राहता तुमच्या उद्योगासाठी संपूर्ण एक साखळी बनतात. डीव्हीडी ही 5 मिनिटाची, अर्ध्या तासाचं किंवा 3 तासाचं मनोरंजन न राहता तुमच्या आयुष्याला दिशा देणारा एक धर्मग्रंथ बनून जातो, अर्थग्रंथ बनून जातो. हे सगळं जे ज्ञान आहे ते कागदावर न राहता वास्तवात श्रीमंतीत ज्याने अनुभवलंय आणि उतरवलंय त्या नितेश पाटील यांच्याशी हा संवाद होता. नितेश, या ठिकाणी आला, तुम्ही खूप सुंदर संवाद साधलात आणि तुमच्याकडनं शिकण्यासारखं हे खूप काही आहे. खूप खूप आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.